दावोस परिषदेत तिसऱ्या मुंबईतलं पहिलं शहर म्हणून रायगड पेण ग्रोथ सेंटरची घोषणा. 1,00,000 कोटींहून अधिक परदेशी गुंतवणूक येण्याची मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली अपेक्षा. दावोस परिषदेदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या उद्योग क्षेत्रातल्या धोरणांसोबत भेटीगाठी. नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीसाठी दावोस शिखर परिषद महत्त्वपूर्ण. मुख्यमंत्री 2030 पर्यंत 52% अक्षय ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट भारत साध्य करेल. राज्यात शेतकऱ्यांना संपूर्ण सौर ऊर्जा देण्यासाठीचे प्रयत्न सुरू. दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची माहिती. पुढील 5 वर्ष भारताचा विकास दर 6 ते 8% दरम्यान राहणार. भारत कृत्रिम बुद्धिमत्तेचं केंद्र म्हणून विकसित होत असल्याचं अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन. दहशतवादासारख्या सामायिक समस्यांना तोंड देणाऱ्या स्पेन आणि भारतानं परस्परांसोबत अधिक सहकार्यानं काम करण्याची गरज परराष्ट्रमंत्री डॉक्टर जयशंकर यांनी केली व्यक्त. अटल निवृत्ती योजनेला वर्ष 2030-31 पर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळाची मुदतवाढ. सिडबीला 5,000 कोटींचं अर्थसहाय्य देण्याचा निर्णय. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी अनेक ठिकाणी उमेदवारांची गर्दी. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मनसेचा शिवसेनेला पाठिंबा. महापौर महायुतीच्या घटक पक्षांच्या चर्चेनंतर होणार. श्रीकांत शिंदे यांची माहिती. मनसेच्या पाठिंब्यावर शिवसेना उबाठाची टीका. वरिष्ठांना हा पाठिंबा मान्य नसल्यास त्यांनी स्थानिक नेत्यांवर कारवाई करावी. संजय राऊत यांची मागणी. आणि नागपूर इथल्या T20 क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडचा भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय. नमस्कार.